जय शिवाय मित्रांनो शेतकरी कर्जमाफीचा जी आर आला, कोण पात्र होणार कोण अपात्र होणार त्याच्या संदर्भातील निकष जाहीर करण्यात आले आणि आता शेतकऱ्यांना वेध लागलेले त्या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, नवीन कर्ज कधी मिळणार, प्रोत्साहनपर अनुदान खात्यात कधी येणार आणि याची नेमकी प्रक्रिया कशी असणार। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण 2 लाखावरील कर्जमाफी कशी होणार, प्रोत्साहन अनुदान कसं मिळणार, कर्जमाफी कोणाची होणार, ओटीएस योजना काय, 2016-17ची जी जुनी कर्ज आहेत त्याचं काय होणार, याच्याबद्दल वेळोवेळी माहिती घेतलेली आहे। आणि या प्रक्रियेबद्दल सुद्धा जी-आरच्या माहिती घेत असताना एक माहिती घेतली होती, परंतु अनेक बरेच सारे प्रश्न विचारले जात आहेत की केवायसी, त्याच्यासाठी आधार व्हेरिफिकेशन सांगितलं जातंय, ऑनलाईन पद्धतीनं ही कर्जमाफी होणार आहे, हे सगळं नेमकं काय। मित्रांनो, एकंदरीत ही जी काही कर्जमाफीची प्रक्रिया राबवली जाणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे। जशी 2019 मध्ये सुद्धा ऑनलाईन पद्धतीने राबवली गेली होती, परंतु त्याच्यामध्ये काही लूप होल होते जे या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये होणार नाहीत। ही प्रक्रिया पार पाडली जात असताना वैयक्तिक शेतकऱ्याचा फार्मर आयडी हा या कर्जमाफीसाठी बंधनकारक आहे, ज्याच्यासाठी आपण पाहिलं होतं की पूर्वी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे फार्मर आयडी, आधार जे लिंक करणं वगैरे प्रक्रिया पार पाडलेल्या होत्या। आता या फार्मर आयडीचा डाटा घेतला जाणार आहे, जेणेकरून त्या शेतकऱ्याची ती जमीन आहे का, तो शेतकरी सध्या खातेधारक आहे का, ही माहिती होणार आहे। सध्या जी काही कर्ज खाती आहेत हे निकष जाहीर झाल्यानंतर त्याच्या ऑडिटची प्रक्रिया सुरू झालेली। आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर, निकष आल्यानंतर पुढील 15 दिवस सहकार विभागाच्या माध्यमातून या कर्ज खात्याचं ऑडिट होणार आहे। ते कर्ज खातं एफपीओचं तर नाही ना, कुणा दुसऱ्या कुठल्या अधिकाऱ्याचं नाही ना, कुठल्या मंत्री संत्र्याचं नाही ना, ही सगळी व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पार पाडली जाणार। तो शेतकरी खातेधारक आहे का ते पाहिलं जाणार, वैयक्तिक आहे का पाहिलं जाणार आणि या सर्व प्रक्रिया 10 ते 15 दिवसानंतर पार पाडल्यानंतर एक याद्या याच्या फायनल होणार, ज्या याद्या पुढे प्रत्येक बँकेला पाठवल्या जाणार। त्याच्यामध्ये वर्गीकरण आहे, एक तर जुनी कर्ज, त्याच्यानंतर 2 लाखाच्या वरील कर्ज जी ओटीएस साठी येणार आहेत, आणि त्याच्यानंतर 2 लाखाच्या आतील कर्ज, आणि त्याच्यानंतर 2 लाखाच्या आतील कर्ज किंवा 2 लाखाच्या वरील कर्ज परंतु 2019च्या कर्जमाफीमध्ये बसलेली कर्ज। याच्यानंतर दुसरा एक कॅटेगरी होणार आहे की जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत ज्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळालं। अशा 5 ते 6 कॅटेगरीमध्ये या कर्जांचं वर्गीकरण होऊन त्याच्या सेपरेट याद्या या बँकांना पाठवल्या जातील। बँकांकडे या याद्या आल्यानंतर त्या शेतकऱ्याचं आधार व्हेरिफिकेशन बायोमेट्रिकनं त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि याच प्रक्रियेला कर्जमाफीची केवायसी प्रक्रिया, कारण आपण पाहिलं होतं की जानेवारी फेब्रुवारी मध्ये बऱ्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून केवायसी, कर्जमाफीची केवायसी केल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार अशा बातम्या चालवल्या होत्या आणि त्यावेळी सुद्धा पण एक अपडेट दिलं होतं। तर ही जी काही कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येतील त्या शेतकऱ्यांचे केवायसी केल्या जातील। प्रोत्साहनपर अनुदानाला ज्याप्रमाणे केवायसी करावी लागली होती त्याप्रमाणे केवायसी केली जाईल आणि प्रोत्साहनपर अनुदानाच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात येतील आणि कर्जमाफीच्या ज्या रकमा आहेत त्या बँकांना जमा होतील। अशा प्रकारची ही एक प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली जाणार आहे। साधारणपणे 20 जून पर्यंत याच्या याद्या फायनल करणं, याच्या अंतर्गत ऑडिट करणं या प्रक्रिया पार पाडल्या जातील आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर या ज्या याद्या प्रकाशित होतील त्या याद्यानुसार शेतकऱ्यांची केवायसी करणं आणि पुढच्या ज्या प्रक्रिया पार पाडणं या प्रक्रिया पार पाडल्या जातील। आता याच्यामध्ये या जर तरच्या बाबी याच्यासाठी, कारण या कर्जमाफीमध्ये बदल करण्याची मागणी केली जाते। जर उद्या चालून याच्यामध्ये काही शुद्धीपत्रक आलं, काही जर बदल केला तर पुन्हा एकदा बँकांना याच्यामध्ये काही प्रक्रिया पार पाडताना व्यत्यय येऊ शकतो किंवा विलंब होऊ शकतो। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या कर्जमाफीला जेवढा विलंब होईल तेवढा विलंब करण्याची सध्या सरकारची मानसिकता आहे। त्याच्यामुळे जर शुद्धीपत्रक आलं तर ही प्रक्रिया आणखीन महिना, 15 दिवस किंवा 2 महिने पुढे जाऊ शकते। आता याच्याबद्दलचे जे काही पुढचे अपडेट येतील ते आपण अपडेट वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। सध्या तरी केवायसी, आधार व्हेरिफिकेशन किंवा फार्मर आयडी वगैरे विचारलं जात होतं, त्याच्याबद्दलची ही एक महत्त्वाची माहिती होती। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।